शेतकरी मित्रांनो नमस्कार। तुम्ही पाहता शेतकरी गाथा हे यूट्यूब चॅनल। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉन घंटीचे बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओविषयी माहिती मिळेल। मित्रांनो, आपण जर कांद्याचे रोप जर टाकलेले असेल तर आपल्या कांद्या या रोपामध्ये गोल पानाचे आणि लांब पानाचे जर तण झाले असेल तर या तण नियंत्रणासाठी आपण कोणती फवारणी घ्यावी आणि कोणते औषध वापरावे, किती प्रमाण वापरावे, मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत। मित्रांनो, आपले रोप जर 20 ते 21 दिवसाचे झालेले असेल तर आपण या तणनाशकाची फवारणी घेऊ शकता। या तणनाशकाची फवारणी घेण्यासाठी आपल्या जमिनीमध्ये ओलावा असणे आवश्यक आहे। आपण तणनाशकाची फवारणी करण्या अगोदर आपल्या कांदा या रोपाच्या पिकाला पाणी देऊन घ्यावे। नंतर दुसऱ्या दिवशी आपण फवारणी करू शकता। जमिनीमध्ये जर पूर्ण ओलावा असेल तर तुमचे तण हे नियंत्रणामध्ये येईल। मित्रांनो, या तण नियंत्रणासाठी आपण गोल या तणनाशकाचा वापर करू शकता। या तणनाशकाचा वापर आपण 15 लिटरच्या पंपासाठी 10 ml याचा वापर करू शकता। गोल या तणनाशकामुळे तुमच्या रोपातील गोल पानाचे हे तण नियंत्रण होईल आणि लांब पानाच्या तण नियंत्रणासाठी आपण टर्गा सुपर याचा वापर करू शकता। याचे प्रमाण 15 लिटरच्या पंपासाठी 10 ml याचा वापर करू शकता। या टर्गा सुपरमुळे तुमच्या रोपातील लांब पानाचे तण हे नियंत्रणामध्ये येईल। आणि मित्रांनो, याच्यासोबतच आपल्याला चिलेटेड झिंक हे वापरायचे आहे, जेणेकरून या तणनाशकाचा रोपावर जास्तीत जास्त परिणाम होऊ नये याकरता आपल्याला वापरायचे आहे। त्याचा वापर आपण 15 लिटरच्या पंपासाठी 25 ते 30 ग्राम तुम्ही वापर करू शकता। मित्रांनो, या रोपामध्ये तुम्ही पाहू शकता तणनाशकाचा वापर केलेला आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।